नाशिक नम्र निवेदन सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे। आपण ज्या नाशिक शहरात आहोत ते केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे धार्मिक, ऐतिहासिक आणि औद्योगिक केंद्र आहे। नाशिकला देवभूमी असेही म्हणतात, कारण येथे अनेक धार्मिक स्थळे आणि परंपरा आहेत। हेच धार्मिक स्थळे आणि परंपरा आध्यात्मिक वैभवाची साक्ष देतात। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आम्ही गट क्रमांक 1 राम मसुला डेअरी ठाणे जिल्हा प्रस्तुत करीत आहोत आपल्या सर्वांची लाडकी विठू माऊलीची महती। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे। विठ्ठल हा महाराष्ट्राचा आद्य दैवत आहे। मराठी मनाचा तो लाडका दैवत आहे। त्याच्या समीचरणाचे सारे काही वाहिले म्हणजे तो आपला होतो। जीव विठ्ठल, शिव विठ्ठल अशी अवस्था होती। विठ्ठल म्हणजे विठू माऊलीची भक्ती म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांचा मनोरम संगम। चला तर आज या देवभूमीमध्ये आपण त्या संगमाचा आनंद घेऊया आणि विठू माऊलीच्या नामघोषाचा जय जयकार करूया। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, जेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता घडे महापुण्य राशी, तया आठविता घडे महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांची, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांची। वसुदेव वसुतं देवं, वसुदेव वसुतं देवं, कंसचाणूर्यमर्दनं, कंसचाणूर्यमर्दनं, देवकी परमानन्दनं, देवकी परमानन्दनं, कृष्णं वन्दे जगद्गुरु, कृष्णं वन्दे जगद्गुरु। बोला पुंडलिका वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई